नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी टेक्निकल सेटअप काय आहे, कमोडिटी मार्केटवरती काय व्ह्यू असू शकतो, त्याचबरोबर मार्केटमध्ये कोणत्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत याची सविस्तरपणे चर्चा जी आहे ते आज करणार आहे. मित्रांनो बघा, आज निफ्टीमध्ये जबरदस्त 200 अंकांची तेजी आहे. त्याचबरोबर सेन्सेक्सचा जर चार्ट बघितला तर सेन्सेक्समध्ये देखील जवळपास 650 अंकांची तेजी आहे. मिड कॅप इंडेक्समध्ये देखील तेजी आहे. बँक निफ्टी इंडेक्सनं जबरदस्त आउट परफॉर्म केल्याला दिसून येते. तब्बल 762 अंकांची तेजी आहे. आयटी सेक्टरमध्ये जे पाठीमागच्या 4 ते 5 ट्रेडिंग सेशन पासून भयंकर सेलिंग सुरू होतं, हे सेलिंग आज कुठे ना कुठे थांबताना तुम्हाला दिसून आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर आज मार्केटचा जर डेटा तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर मार्केटमध्ये काही स्टॉकमध्ये जबरदस्त अट्रॅक्शन दिसून आलं. विशेषतः टॉप गेनरमध्ये जर बघितलं तर पॉवर ग्रिड, कोल इंडिया, एचडीएफसी बँकेसारख्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी होती. एचडीएफसी बँक, रिलायन्स, ॲक्सिस, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड या स्टॉकनं आज निफ्टी इंडेक्समध्ये चांगलं योगदान दिलं दिसून येते. त्याचबरोबर काही स्टॉक जर बघितले तर या स्टॉकने थोडंफार मार्केटमध्ये प्रेशर देखील क्रिएट केलं. विशेषतः ऑटोमोबाईल आणि बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँकेचं यामध्ये योगदान जास्त असल्याचं दिसून येते. त्याचबरोबर मार्केटची जर ब्रेथ बघितली तर या ठिकाणी बऱ्यापैकी आज हरियाली जी आहे ती मार्केटमध्ये येताना दिसून आले. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनपासून मार्केटचं जे सेटअप होतं ते आज सेटअप तुम्हाला चेंज होताना क्लिअरली दिसून आले. कारण का मित्रांनो, मार्केटमध्ये पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनचा जर चार्ट तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर निफ्टी इंडेक्सच्या चार्टवर कंटिन्यू बेसिसवर लोअर लो फॉर्मेशन जे आहे ते या ठिकाणी तयार झालं होतं. पण आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर निफ्टी इंडेक्स सकाळी गॅप डाऊन ओपन झाला आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये क्लिअरली एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो येताना दिसून आलाय. त्याचबरोबर निफ्टी इंडेक्ससाठी जी इम्पॉर्टंट लेवल होती 25,500 ही लेवल आज निफ्टी इंडेक्सनं डिसाइसिव्हली होल्ड केलेली आहे. कारण जर या लेवलच्या खाली जर आज निफ्टी इंडेक्स सस्टेन झाला असता तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्सला खालच्या साईडला एक नवीन लेवल जे आहे ते 25,220 कडे मार्केट येण्याचा प्रयत्न केला असता. पण या ठिकाणी ज्या पद्धतीचं बुलिश कॅन्डलचं फॉर्मेशन झालं, ज्या पद्धतीनं आज मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट आला आणि फायनली मार्केटनं ज्या पद्धतीनं 25,600च्या वरती डिसाइसिव्हली क्लोजिंग केलं ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मार्केटमध्ये एक गॅप जो तयार झाला होता, हा गॅप देखील काय करेल, मार्केट आता उद्याच्या ट्रेडिंग सेशनला भरून काढण्याचा प्रयत्न करेल असं आपल्याला सध्या तरी काय होतंय या ठिकाणी वाटत आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 25,722 या लेवलच्या वरती जर होल्ड झाला तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्समध्ये एक चांगली शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ते येताना दिसून येईल. आणि समजा उद्याच्या ट्रेडिंग सेशनला ग्लोबल न्यूजमध्ये जर काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट झाल्या नाही, त्या आयटी सेक्टरमधलं सेलिंग जर थांबलं तर डेफिनेटली मित्रांनो मार्केट जे आहे ते 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतं, 26,000कडे देखील जाण्याचा प्रयत्न करू शकतं. कारण या ठिकाणी त्या कॅन्डलमध्ये क्लिअरली एक बुलिश फॉर्मेशन जे आहे ते चार्टवरती येताना आपल्याला दिसून आलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर सिल्वरचा चार्ट बघितला तर सिल्वरचा देखील विचार करणं गरजेचं आहे आपल्याला. कारण का कमोडिटी मार्केटचा इम्पॅक्ट जो आहे तो डेफिनेटली मार्केटवर होतोय. पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून सिल्वर $73 वरती सस्टेन होत आहे. मित्रांनो, सिल्वरमध्ये 12 फेब्रुवारीला एक जबरदस्त क्रॅश आला होता. 10% आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सिल्वर डाऊन साईडला आला होता. आणि सिल्वरचं जर बघितलं तर या ठिकाणी 50 EMA जो आहे तो साधारणतः $79 आसपास आहे. $79 वरती जर या ठिकाणी सिल्वर सस्टेन झालं तर परत एकदा सिल्वर $84 काय करू शकतं, जाण्याचा प्रयत्न करू शकतं. पण मित्रांनो बघा, एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. सिल्वर जे आहे ते खूप हाय वोलाटाईल असेट क्लास आहे आणि या असेट क्लासमध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून क्लिअरली या ठिकाणी एक सपोर्टचं फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला होताना दिसून आलंय. त्याचबरोबर हायर साईडला जर बघायचं झालं तर या ठिकाणी एक क्लिअरली रेजिस्टन्स आहे. म्हणजे शॉर्ट टर्मसाठी जर विचार केला तर साधारणतः $69 लोअर साईडला आणि हायर साईडला $80 हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे तो सिल्वरसाठी पुढील 1 ते 2 आठवड्यासाठी असण्याची शक्यता नाकारत नाही. जितका वेळ सिल्वर या रेंजमध्ये ट्रेड करते तेवढं मार्केट या ठिकाणी कन्सोलिडेट करेल तेवढं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण सिल्वरमध्ये खूप मोठी रॅली जी आहे ते पाठीमागं आली होती आणि त्या रॅलीनंतर या ठिकाणी मार्केट जे आहे ते एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर हा $63चा सपोर्ट देखील खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मार्केट जोपर्यंत $63च्या वरती आहे तोपर्यंत कुठल्याही अल्गोसाठी निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही. इन्स्टिट्यूशनला देखील लिक्विडिटीचा प्रॉब्लेम येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण एकदा जर मार्केट $84च्या वरती जर डिसाइसिव्हली क्लोज झालं तर कमीत कमी $100कडे देखील जाईल असं काही ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं जे आहे ते सध्याला सिल्वरच्या संदर्भात येत असलेलं तुम्हाला दिसून येते.
त्याचबरोबर मित्रांनो आपण मार्केटमध्ये गोल्डचा पण विचार करणं गरजेचं आहे. गोल्डचा जर तुम्ही चार्ट थोडा काळजीपूर्वक बघितला तर गोल्ड मित्रांनो खूप अट्रॅक्टिव्ह कंडिशनला जे आहे माझ्या दृष्टीनं. कारण का गोल्ड जे आहे ना ते जगाच्या मार्केटसाठी इम्पॉर्टंट आहे. बघा गोल्डमध्ये देखील काय झालेलं या ठिकाणी जर बघितलं तर 20 EMA जो आहे तो गोल्डसाठी $4,928 जे आहे ना हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट असणार आहे. पाठीमागच्या 4 ते 5 ट्रेडिंग सेशन पासून कंटिन्यू गोल्ड या ठिकाणी सपोर्ट घेताना दिसून आले. त्याचबरोबर हायर साईडला जर बघायचं झालं तर $5,100 जे आहेत ना ते गोल्डसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. गोल्ड देखील सध्याला काय करते एका कन्सोलिडेशन फेजमध्ये असल्याचं दिसून येतं. एका छोट्या रेंजमध्ये हे असेट क्लास देखील ट्रेड करते. मित्रांनो जसं गोल्डमध्ये 5,200च्या वरती मोमेंटम निघेल तसे एक चांगली रॅली आपल्याला गोल्डमध्ये येताना येऊ शकते. कारण का मित्रांनो गोल्डमध्ये जे काही या ठिकाणी रॅली आली होती ही रॅली पूर्णपणे या ठिकाणी फिजल आउट झाली होती. एक इम्पॉर्टंट सपोर्ट जो आहे तो गोल्डला $4,397 आसपास आहे आणि इथून मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी येताना दिसून आले. आणि या ठिकाणचा जर चार्ट बघितला तर हायर लो फॉर्मेशन होताना दिसून आले. जसं या ठिकाणी मार्केट 5,000च्या वरती डिसाइसिव्हली क्लोज देईल तसाच एक चांगला मोमेंटम देखील काय होऊ शकतो तुम्हाला मार्केटमध्ये येताना दिसून येऊ शकतो. मित्रांनो बघा आता मार्केटमध्ये जे आहे ना आजच्या ट्रेडिंग सेशनला विशेषतः निफ्टी इंडेक्समध्ये खूप चांगल्या पद्धतीचं अट्रॅक्शन जे आहे ते आपल्याला दिसून आलं. एका बुलिश कॅन्डलचं फॉर्मेशन देखील झालं आहे. जो 2 दिवसापूर्वी मार्केट जे प्रचंड गॅप डाऊन ओपन झालं होतं त्या गॅपला आता फिल करायचा देखील मार्केट प्रयत्न करते. आणि मला वाटतं की एकदा 25,800च्या वरती जर निफ्टी सस्टेन झाला तर तुम्हाला मार्केटवरती एक बुलिश व्ह्यू ठेवायला संधी मिळू शकते. आणि मला वाटतं की लवकरच मार्केट जे ते 26,400कडे देखील काय करू शकतं जाण्याचा प्रयत्न करू शकतं. मित्रांनो पाठीमागच्या 1.5 ते पावणे 2 वर्षापासून निफ्टी इंडेक्समध्ये बिलकुल पॉझिटिव्ह रिटर्न नाही आहे. मार्केट एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करते. असं मार्केट हायर साईडला 26,400 26,300च्या आसपास मार्केट गेलं का मार्केटमध्ये लगेच काहीतरी निगेटिव्ह न्यूज येते आणि त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक तयार होते आणि मार्केटमध्ये सेलचा ट्रिगर ॲक्टिव्ह होते. मला वाटतं की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग थांबणं गरजेचं आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनला त्यांनी थोडंफार बाईंग जे आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला मे बी चार्टवर तर दिसतंय हेवीवेट स्टॉकमध्ये ज्या पद्धतीने बाईंग केलं. बघू मित्रांनो मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स एक्सपायरी आहे आणि निफ्टी इंडेक्सच्या एक्सपायरीमध्ये जर मेजर शॉर्ट कव्हरिंग रॅली यायची असेल तर ती 25,700वरून येईल. त्यामुळे 25,722 या लेवलला जरा काळजीपूर्वक वॉच करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल तिथे सबस्क्राईब करा. धन्यवाद.